नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करतेय टिप्स फॉर हॉस्टेलर्स. सो ॲज अ फ्रेंड किंवा मोठी बहीण म्हणून माझ्याकडून ही छोटीशी ॲडवाईस तुम्ही घ्या. जे कोणी नवीन-नवीन हॉस्टेलला जाणार असतात किंवा विचार करत असतात, की अरे मला हॉस्टेलला जायचंय. सो त्यांच्यासाठी थोडं सोपं जावं डिसिजन घ्यायला. कारण माझ्या फॅमिली म्हणजे कोर फॅमिलीमध्ये इतकं जवळचं असं कोणी नाहीये, ज्याला मी विचारू शकले, की "अरे बाबा, तू काय केलं हॉस्टेलला जाताना?" सो आय थॉट हा व्हिडिओ बनवायला हवा. टिप नंबर 1, स्लीप इज इम्पॉर्टंट. तुम्हाला कुणीही किती जरी म्हणलं, की "अरे, रात्रीचं काम केलं पाहिजे" किंवा जे काही, तुम्ही नाईट आउल आहात किंवा मग अर्ली रायझर. झोप जास्त गरजेची आहे. पूर्ण 7 ते 8 तासाची झोप एका पूर्ण हेक्टिक दिवसानंतर घेणं बॉडीसाठी खूप जास्त गरजेचं असतं. टिप नंबर 2, हॅव पर्सनल डेडलाईन्स. स्वतःसाठी स्वतःच्या डेडलाईन्स तयार करा. सपोज सबमिशन फ्रायडेला आहे. फ्रायडेच्या दिवसाची सबमिशनच्या आधी 1 तासाची वाट बघू नका. कारण आम्ही डिझाइन स्टुडंट्स आहोत. डिझाइन स्टुडंटच्या वतीने मी तुम्हाला कळवते, जे कोणी जाणार असतील या फील्डमध्ये, कधीच तुमचं काम लास्ट मिनिटला होणार नाहीये आणि जे काही होईल त्याचे रिझल्ट्स खूप वाईट असतील. मग डझंट मॅटर की तुमचे स्किल्स किती चांगले आहेत. तुम्ही जर एखादं काम वेळेत सुरू नाही केलं, तर ते वेळेवर पूर्ण होणार नाहीये. आणि धिस इज नॉट जस्ट फॉर डिझाइन स्टुडंट्स, हे इन जनरल सगळ्या स्टुडंट्ससाठी असतं, की जितकं तुम्ही लवकर सुरू कराल तितकं बेटर असतं. टिप नंबर 3, यूज अ प्लॅनर. आता तुम्ही डिजिटल प्लॅनिंग करू शकता. मी टू डूइस्ट वापरते आणि लवकरच मी त्याचाही एक व्हिडिओ घेऊन येणार आहे प्लॅनर्सबद्दलचा. कारण खूप फापट-पसार आहे माझ्याकडे सांगायला प्लॅनर्सबद्दल सुद्धा. सो ते नंतरच सांगेन मी तुम्हाला. पण आता मी एवढंच सांगेन, की निदान एक नोटपॅड ठेवा. त्याच्यावर सगळी कामं लिहून ठेवा. पर्सनल, प्रोफेशनल जे काही तुम्हाला हवं असेल ते. कारण बऱ्याचदा असं होतं, की इतकी लोकं असतात आजूबाजूला, इतकं काम असतं आपल्याला, की आपण सतत विसरतो, की "अरे, मला काय काम करायचं होतं? अरे, ह्याची डेडलाईन कधी होती?" बऱ्याचदा असं होतं, की 2-3 कोर्सेसचं सबमिशन एकदम येतं का? कारण ह्याचं एक्सटेन्शन मिळालं, त्याचं मिळालं नाही. आता सगळं एकत्र आहे. सो खूप गोंधळ होतो. सो स्वतःच्या कामांसाठी एक पर्सनल छोटूसं प्लॅनर किंवा टू डू लिस्ट नक्की बनवा. टिप नंबर 4, डायट. तुम्ही मी म्हणत नाहीये, की फास्ट फूड खाऊ नका, पिझ्झा, बर्गर एन्जॉय करू नका बऱ्याचदा असं फ्रेंड्ससोबत. होतं, की पण हॉस्टेलमध्ये त्यासाठी आपल्या एक लिमिट मनासारख्या ठेवा. गोष्टी होत नाहीत, मनासारखं जेवण मिळत नाही, मनासारखी झोप होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मग भुकेवर यायला लागतात आणि मग खूप जास्त भूक लागली, की आपण 1-2 पॅकेट मॅगी करून स्वतः ती एन्जॉय करतो. तुम्हाला फॉर टाईम बिंग त्याचा खूप आनंद होईल, पण फॉर लॉंगर रन ह्याचा तुम्हाला खूप त्रास होईल. सो प्लीज जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. टिप नंबर 5 आहे टॉक्सिक फ्रेंडशिपबद्दल. अ, आपल्याला असं वाटत राहतं, की ही माझी इथे आल्यापासूनची पहिली मैत्रीण आहे किंवा हा माझा पहिला ग्रुप आहे. मी तुम्हाला सांगते, पहिला ग्रुप तुमच्या कॉलेज लाईफचा कधीही शेवटच्या वर्षापर्यंत टिकणार नाहीये. तुम्ही लोकांना भेटत राहाल, ग्रुप्स बनत राहतील, तुटत राहतील. बट ट्रस्ट मी ॲट द एंड ऑफ 4th इयर जितक्या सीनियर्ससोबत मी बोलले ना, मला सगळ्यांकडनं एवढंच ऐकायला मिळालंय, की पहिल्या वर्षीचा ग्रुपच्या लोकांचं आता तोंडही आम्ही बघत नाही आहोत. आणि अजून एक ॲडवाईस जी मला माझ्या सीनियर्सनी दिली ती अशी पण होती, की 4थ्या वर्षापर्यंत मोजून 2-3 लोकं उरतील आपल्या कोर ग्रुपमध्ये, जी आपण जपून ठेवायला हवीत. सो तुमचा तो कोर ग्रुप ओळखा. जास्त एनर्जी वेस्ट नका करू टॉक्सिक लोकांमध्ये. 6वी टिप अशी आहे, की सेट युअर बाउंडरीज. तुम्ही एखाद्यासाठी किती करणार आहात मदत म्हणून. मग तुमची रूममेट असेल किंवा कुणीही. नाही म्हणायला घाबरू नका पहिली गोष्ट तर. तुमची रूममेट आहे, बहीण नाही किंवा मग फॅमिली मेंबर नाहीयेत ते तुमचे. मी का हे तुम्हाला सांगते हे कदाचित तुम्हाला जर तुमची खूपच चांगली मैत्रीण असेल किंवा खूपच घट्ट रूममेट वगैरे, तर तुम्हाला नाही कळणार ऑब्व्हियसली. पण एका पॉइंटनंतर कुठे तुम्ही मदत आता बास करायची हे तुम्हाला ठरवायला लागेल. पुढची एडवाईस किंवा टिप अशी आहे, की बी केअरफुल. बी केअरफुल ऑफ युअर कंपनी. बघा, की कोणासोबत मैत्री करताय. हॉस्टेलमध्ये कुठून कुठले लोक येतात आपल्याला कळतही नाही बऱ्याचदा. काहीही होऊ शकतं. तशा बाबतीत थोडं काळजीपूर्वक राहा. स्वतःच्या सामानासोबत पण जरा लॉक करत जा. रूम पण, कपाट पण स्वतःचं किंवा बॅग्स सगळं तुमचं गरजेचं महत्त्वाचं सामान. डिझायनर्स असतील तर टेकचं सामान तुमचं लॅपटॉप, टॅबलेट, एक्सपी पेन्स वगैरे सगळं नीट ठेवा, जपून ठेवा. लॅपटॉप्स चोरीला गेलेत आमच्या कॉलेजमध्ये. ऑब्व्हियसली कंप्लेंट्स आणि सीसीटीव्ही आणि हे सगळं तर होतंच, बट स्टिल. नेक्स्ट पॉइंट इज
सेम ॲज द फर्स्ट वन, बी इन गुड कंपनी. थोडा मर्ज झाले हे 2 पॉइंट्स, बट तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. मी का म्हणतेय बी इन गुड कंपनी इज बिकॉज सगळ्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायची कधीतरी इच्छा होतेच, कधीतरी चूल येतेच. पण तुम्हाला काय नाही करायचंय, हे तुमच्या डोक्यात क्लिअर असू द्या. आता मी ब्लंटली हे सांगते, की तुम्ही जर अल्कोहल कधीच कन्झ्युम करणार नाहीये, हे तुमचं ठरलंय, तुम्हाला माहिती आहे, की हे वाईट आहे. तर उगाच 4 लोकं किंवा 4 फ्रेंड्स आपले बोलतायत म्हणून करायला जाऊ नका. सेकंड लास्ट टिप माझी अशी आहे, की मेक किंवा बिल्ड कॉन्टॅक्ट्स. तुम्हाला पुढे जाऊन इंटर्नशिप्स मिळणं, पुढे जाऊन चांगला जॉब मिळणं हे खूप गरजेचं आहे. थोड्याफार सीनियर्सच्या ओळखी असू देत, जे कामात चांगले असतात. बऱ्याचदा असं होतं, की तुम्हाला नवीन-नवीन कळत नाही काय करायचंय, कशी पद्धत आहे, फॉर्मॅट काय आहे, काय नेमकं कॉलेजमध्ये चालू असतं सतत. बऱ्याचदा नवीन ॲज अ फ्रेशर तुम्हाला कळत नाही किंवा बऱ्याचदा असंही असू शकतं, की काही वेगळे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताय. तुम्हाला पर्टिक्युलर प्रोफेसरमुळे प्रॉब्लेम होतोय किंवा काहीही असू शकतं आणि सीनियर्सनी आधी कधी ना कधीतरी बॅचमध्ये काही ना काहीतरी गोंधळ होताना बघितलेलं असतं. त्यांना माहीत असतं किंवा त्यांना हा माणूस तरी माहीत असतो, ज्याला जाऊन तुम्ही बोलू शकता किंवा तुमचे प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढून घेऊ शकता. ऑफकोर्स मेंटर्स असतात कॉलेजमध्ये काही-काही, पण सगळेच मेंटर्स उपयोगाचे असतील, चांगले असतील, खरंच मदतीसारखे असतील असं नाही. सो हॅव कॉन्टॅक्ट्स. कामापुरते का असेना थोडेसे ठेवा. लास्ट बट नॉट द लीस्ट, बी माइंडफुल ऑफ युअर वर्ड्स. तुम्ही जिथे कुठे चाललाय, तिथलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड, कल्चरल बॅकग्राऊंड ह्याच्याबद्दल काहीही बोलू नका. चांगलं, वाईट काहीही नाही. तुम्हाला नाही कळणार, की तिथला क्राउड नेमका कसा आहे. आता मी हॉस्टेलर आहे, पण आमच्याकडे डे स्कॉलर्स म्हणजे तिथले लोकल्स पण खूप येतात शिकायला. आता ज्या गोष्टी मी पुण्याची आहे. मला इथे ज्या गोष्टी आवडतात, पटतात, त्या तिथल्यांना पटणार आहेत की नाही हे तुम्हाला माहीत नाहीये. किंवा मग तुमचे पॉलिटिकल ओपिनियन्स वेगळे असतात, लोकांचे वेगळे असतात. सो मला एवढंच म्हणायचंय, की विचार करून तुम्ही लोकांसमोर बोला, की तुम्ही नेमकं काय बोलताय. आता हे झालं एक खूप मोठ्या-मोठ्या ओपिनियन्सबद्दल, ठीक आहे. हा एक भाग झाला. बी माइंडफुल ऑफ युअर वर्ड्स इन फ्रंट ऑफ अदर पीपल. तुम्हाला नाही माहिती की कोण कुणाचा कसा मित्र आहे इथे हॉस्टेलमध्ये. अचानक तुमची एक जवळची मैत्रीण असेल. तुम्ही तिला XYZ बद्दल काहीतरी सांगताय. नंतर जाऊन कळतंय ही तिचीच रूममेट आहे. किती तुम्ही अडचणीत याल. सो जस्ट बी माइंडफुल ऑफ युअर वर्ड्स अँड टेक केअर. हे होतं माझं आजचं ज्ञान. आय होप जरा जास्तच लेक्चर नाही झाडलंय मी आणि युजफुल टिप्स सांगितल्यात. सो या, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर पण नक्की क्लिक करा. कारण मी रोज तुमच्या भेटीला 7 वाजता येतेय. सो भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय-बाय.